नमस्कार, मी डॉक्टर सोनाली। आज मी चालले आहे अंदमान आणि निकोबारमधील बारातांग बेटाला भेट द्यायला। पोर्ट ब्लेअरपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर हे बेट आहे। येथे बसमधून जाताना आपण घनदाट अशा जंगलातून जातो, जिथे जरावा या आदिवासी जमातींसाठी ते राखीव ठेवलेले आहे। त्याच्यामुळे तेथे ठराविक वेळेतच जावे लागते। आम्ही तर पहाटे 3 वाजता पोर्ट ब्लेअरमधून निघालो आणि तेथे फोटोग्राफी वगैरे काहीच अलाउड नाही आहे। काही प्रवास आपल्याला स्पीड बोटीतून करावा लागतो। आजूबाजूला खारफुटीचे जंगल किंवा कांदळवन आपल्याला दिसते। या मॅनग्रोव्ह फॉरेस्टमधून प्रवास करताना एक अद्भुत आणि आकर्षक अनुभव आपल्याला मिळतो। स्पीड बोटीतून उतरल्यानंतर आपल्याला लाईमस्टोन केव्ज किंवा चुनखडीच्या ज्या गुहा आहेत तेथे जाण्यासाठी 1.5 किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो। बारातांग बेटावरील चुनखडीच्या गुहा म्हणजेच लाईमस्टोन केव्ज आणि मड व्होल्कॅनो हे मुख्य आकर्षण आहे। खारफुटीच्या जंगलातून जाताना ठिकठिकाणी असे सुंदर ब्रिज बांधलेले आहेत, त्याच्यावरून आपण पुढे चालत जातो। येथे आढळणाऱ्या पक्ष्यांची आणि बाकी माहिती ठिकठिकाणी फलकांवर लावलेली आहे। सुंदर वातावरण आणि निसर्गाचा अनुभव घेत आपण पुढे चालत राहतो। काही अंतर गेल्यानंतर पुढे असा पूर्ण हिरवागार पट्टा होता। लाखो वर्षात अगदी नैसर्गिकपणे तयार झालेल्या या लाईमस्टोन केव्ज कशा होत्या ते पुढच्या व्लॉगमध्ये पाहूयात।